ब्रेकिंग न्यूज आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान होत आहे। एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा लढल्याने युतीच्या स्ट्राइक रेटवर परिणाम झालाय। एकनाथ शिंदे यांची मुंबईतील कामगिरी निराशाजनक आहे। भाजप जास्त जागा लढली असती तर भाजपने 100हून जास्त जागा जिंकल्या असत्या। केंद्रीय नेतृत्वाकडे भाजपच्या राज्यातील नेत्यांनी ही भूमिका मांडली आहे। एकनाथ शिंदे यांच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही केंद्रीय नेतृत्वासमोर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। तर भाजपने 135 जागा लढून 89 जागा जिंकल्या, तर एकनाथ शिंदे यांनी 90 जागा लढून केवळ 29 जागा जिंकल्यानं युतीला मात्र काठावरचं हे बहुमत मिळालेलं आहे। जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राइक रेटवर एके ठिकाणी परिणाम झालाय। एकनाथ शिंदे यांची मुंबईतील कामगिरी त्यामुळे निराशाजनक असल्याचं म्हटलं जातंय। केंद्रीय नेतृत्वाकडे भाजपच्या राज्यातील नेत्यांनी ही भूमिका मांडलेली आहे। मुंबई महापालिकेतील भाजपला मिळालेलं हे काठावरचं बहुमत याचं खापर मात्र आता शिंदेंच्या शिवसेनेवर फोडलं जातं। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, एके ठिकाणी महायुतीला खरं तर काठावरचं हे बहुमत मिळालंय आणि आता याचं खापर मात्र शिंदेंच्या शिवसेनेवर फोडलं जातंय, काय अधिकची अपडेट? निश्चितच कृपा, कारण महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपाच्या वेळी कुठेतरी 70 ते 75 जागा आहेत त्या शिवसेनेला देऊ केल्या होत्या भाजपने। मात्र शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने दबाव निर्माण करत कुठेतरी 90 जागांपर्यंत ची वाटाघाटी केली आणि यानंतर अवघ्या 29 जागा आहेत त्या महापालिकेमध्ये निवडून आणलेल्या आहेत। त्यामुळे 30% जागा ही जवळपास या निवडून आणलेल्या आहेत। या उलट भाजपचा स्ट्राइक रेट पाहिला तर तो 50%हून अधिक होता आणि म्हणूनच भाजपच्या आता वरिष्ठ नेतृत्वाने या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे। जरी जिल्हा पातळीवर अशा प्रकारे वाटाघाटीचे अधिकार दिले असले तरीही अशा प्रकारच्या दबावाला झुगारून ज्या प्रकारचं जागा वाटप झालं त्यामध्ये मिळालेल्या एकंदरीत जागा असतील ते पाहता कुठेतरी काठावरचं बहुमत आहे ते मिळालेलं आहे। भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये जवळपास 140हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज होता, तो वर्तवण्यात आला होता। त्यामध्ये भाजपच्याच वाट्याला 100हून अधिक जागा दाखवण्यात होत्या। मात्र या अटीतटीच्या लढतीच्या जागा होत्या त्या भाजपकडून शिवसेनेने काढून घेतलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी आता शिवसेनेच्या नेत्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे। त्यामुळे यापुढील आता वाटाघाटीमध्ये कुठल्याही दबावाला झुगारू नका असे स्पष्ट संदेश आहेत ते केंद्रीय नेतृत्वाने राज्य नेतृत्वाला दिलेले आहेत। त्यामुळे महापौर असेल किंवा स्थायी समिती अध्यक्षपद असेल यामध्ये आता कुठलाही वाटाघाटी करताना दबाव सहन केला जाणार नाही अशी प्रतिक्रिया आता राज्य नेतृत्वाकडून व्यक्त केली जाते। कृपा, निश्चितच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। तर या ठिकाणी शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान झालंय अशी निराशा भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केलेली आहे। जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राइक रेटवर मात्र परिणाम झालाय। एकनाथ शिंदे यांची मुंबईतली कामगिरी निराशाजनक ठरल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाकडे भाजपच्या नेत्यांनी ही नाराजी मांडलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।